सलमान खानचे जे ऍप्स वगैरे आहेत ते सगळं व्हीएफएक्स आहे. लोक व्हीएफएक्स खूप आधीपासून बघतात. शक्तिमान जो फिरतो हाही व्हीएफएक्स आहे. मला आठवत होतो माझा पहिला प्रोजेक्ट हा टायटॅनिक होता. आपल्या कोल्हापूर मधल्या कुरुंदवाड सारख्या गावामध्ये या पुष्पा 2 मूवीचं काम जे आहे व्हीएफएक्सचं तर ते झालेलं आहे. आपल्या कुरुंदवाड स्टुडिओ मध्ये काय केलंय म्हटलं तर आपण फेक चंदनचे लाकडं तो घेऊन जात असतो. ते जेवढे ट्रक आहेत ना तो पूर्ण व्हीएफएक्स आहे. जेम्स कॅमेरॉन हे टायटॅनिकचे डिरेक्टर आहेत. यांनी अवतार जो आहे ना 90s मध्येच 95 काय समथिंग मध्ये त्यांनी तो इमॅजिन केला होता. तो बनवायचा आहे पण तो बनवण्यासाठी त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती. अव्हेंजर्स सारख्या फिल्म्स इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. सो ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कुरुंदवाड मध्ये स्वतःचा सेटअप म्हणजे ही खूप मोठी अचीवमेंट आहे. जॉब करत करत मी काही प्रोजेक्ट उचलायला चालू केले आणि ते डिलिव्हरीज ही चांगली व्हायला लागली. आणि त्यावेळी माझ्याकडे फक्त आउटसोर्सची टीम होती. ओके. जे वर्क फ्रॉम होम करतात आपल्यासाठी. मग तसं मी काम चालू केलं आणि जेव्हा मला कॉन्फिडन्स थोडा वाढला की हा आपण इथं करू शकतो तेव्हा मी माझा जॉब क्विट केला आणि स्वतःचा सेटअप टाकला. काही दिवसांपूर्वी हॉलिवूडमध्ये सुद्धा एक आंदोलन झालं होतं सगळ्या ऍक्टर्स कडून किंवा जे प्रोडक्शन टीम मधले आहेत की एआयचा वापर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये बंद करा. व्हीएफएक्स इंडस्ट्रीमध्येही थोडंफार इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस आहेत. हे मला सांगताना वाईट वाटतं की आपल्या इकडे मुलांना 12वी नंतर काय करायचं अजून नाही.